टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। छत्रपती संभाजी महाराजांचं जागतिक पातळीवरचं स्मारक व्हावं हा निर्णय महायुतीच्या सरकारनं केला आहे। माझ्यासोबत आज ज्यांची ही जागा आहे ते सुभाष सरदेसाई देखील आहेत। मला असं वाटतं की याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा या तिघांनी पुढाकार घेऊन एक जागतिक स्तरावरचं स्मारक इथं संगमेश्वरमध्ये कसब्यामध्ये बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची जागेची पाहणी करायला आज मी आलो होतो। सगळ्यात मला धन्यवाद द्यायचे आहेत ते सरदेसाईंना की त्यांनी अतिशय समंजसपणाची भूमिका घेऊन इथे जागतिक स्तरावरचं स्मारक होण्यासाठी ज्याला आपण NOC म्हणतो ती परवानगी त्यांनी दिलेली आहे आणि त्यांची देखील हीच इच्छा आहे की इथं फार मोठं स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं व्हावं। त्या दृष्टिकोनातून आज आमचे जिल्हाधिकारी देखील उपस्थित आहेत, आमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सगळे अधिकारी उपस्थित आहेत आणि लवकरात लवकर हे स्मारक होण्याच्या दृष्टीनं आम्ही पावलं टाकतोय। 29 तारखेला छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे, तो देखील त्यांना अभिवादन करायला कदाचित त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील येणार आहेत। त्याच्यामुळे तिन्ही नेत्यांनी कुठच्याही परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निश्चय केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज या परिसराला मी भेट द्यायला आलो होतो। साधारणतः स्मारक कशा पद्धतीचं असेल आणि साधारणतः खर्च किती असेल? एकतर खर्च किती झाला तरी शासन करायला तयार आहे, महायुतीचं सरकार करायला तयार आहे, ही भूमिका सरकारची आहे। फक्त ते जागतिक स्तरावरचं असलं पाहिजे कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीला कायमस्वरूपी कळला पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं आपल्या प्रति जे बलिदान होतं ते देखील नुसत्या देशाला नाही किंवा महाराष्ट्राला नाही तर जगाला कळलं पाहिजे। या धर्तीवरचं हे स्मारक असणार आहे, त्याच्यामुळे कुठेही पैशाची कमतरता भासणार नाही। जी फक्त एक शंका होती की सरदेसाईंची जागा कशा पद्धतीनं घ्यायची त्याच्यावर देखील आज शिक्कामोर्तब झालेला आहे आणि लवकरात लवकर याचा आराखडा बनवून त्याला पैसे मंजूर करून या स्मारकाला आम्ही लवकरात लवकर सुरुवात करणार आहोत। वेळेचं काही म्हणजे टाइम बाउंड असणार आहे स्मारक उभारताना असं टार्गेट? मला तर असं वाटतं की ज्या पद्धतीनं सगळ्यांचं सहकार्य मिळतं आहे पुढच्या 90 दिवसामध्ये याचं निविदा निघायला काय हरकत नाही। त्याच्यासाठी जागतिक स्तरावरचे आर्किटेक्ट देखील नेमण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। या 7-8 दिवसामध्ये बाकीच्या जर फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्या जमिनीच्या तर अतिशय चांगल्या पद्धतीचं स्मारक बांधण्यासाठी 15-20 दिवसातच प्रक्रियेला सुरुवात होईल। सरदेसाई तुमच्या बाजूला आहे, त्यांचं म्हणणं असं येतं की मी 5 एकर जागा स्मारकासाठी दिलेलीच आहे, मात्र मी माझी राहती जागा सोडणार नाही आहे। आणि असं एवढ्या टोनमध्ये ते बोललेच नाहीत। बोल आमच्याशी बोललेत ना, तुमच्याशी माझ्याशी नाही बोलले ना, त्यांच्यासमोर बोलतो। नाही ऐका ना, मुद्दा असा आहे की हे काय उदय सामंतचं घर नाही आहे किंवा तुमचं माझं काही घर नाही आहे। त्याच्यामुळं सरदेसाई साहेबांनी हे समजून घेतलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक इथं होतं आहे। ज्या राजानं आपल्या सगळ्यांसाठी बलिदान केलं, ज्या राजानं आपल्यासाठी हाल अपेष्टा सहन केल्या, त्याचं स्मारक असताना सरदेसाई साहेबांनी समजून घेतलेलं आहे। सरदेसाई साहेबांच्या भावना आम्ही समजून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर पुढच्या शुक्रवारी आम्ही मार्ग काढणार आहोत। पण तत्वतः सरदेसाई साहेबांनी या स्मारकाला मान्यता दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो। सर, इथूनच येसुबाईंचं शृंगारपूर जे गाव आहे त्या ठिकाणी देखील स्मारक व्हावं असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे, तर त्या दृष्टीनं सरकार काही करणार का? नाही, करावंच लागेल कारण शेवटी हा इतिहास जर असाच आपल्याला टिकवायचा असेल आणि पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा असेल तर काही टप्प्याटप्प्याने आपले ही स्मारकं सुधारावी लागतील आणि पहिला टप्पा म्हणून आपण हे स्मारक सुधारतोय। भविष्यामध्ये त्या देखील स्मारकाचा जो काय आराखडा आहे तो बनवण्याच्या सूचना पालकमंत्री म्हणून मी देईन। परंतु आज समाधानाची बाब अजून एक मी आपल्याला सांगतो की स्वतः सरदेसाईंनी ह्या संपूर्ण कॅम्पसमध्ये फिरताना कुठेही नकारात्मक भूमिका घेतलेली नाही। उलट त्यांनी हेच सांगितलं की सुरक्षित स्मारक करत असताना इतिहास जो आहे छत्रपती संभाजी महाराजांचा तो देखील त्यांनी मला या कॅम्पसमध्ये आणून दाखवला आहे। कशा पद्धतीनं स्मारक व्हावं हे देखील त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। त्याच्यामुळे इथल्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही काम करू। आणि अजून एक तुम्हाला माहिती सांगतो, कदाचित सरदेसाई साहेबांनी सांगितली नसेल की इथं त्यांचं जे अस्तित्व होतं, जी काय पूजा अर्चा ते करायचे किंवा सगळ्या गोष्टी त्या देखील अबाधित ठेवण्याचा निर्णय हा शासनानं ऑलरेडी घेतलेला आहे। सर, महाराष्ट्रातले 70,000 उद्योगधंदे जवळपास बंद पडलेले आहेत। कोरोनानंतर याची मोठ्या प्रमाणात संख्या वाढलेली आहे, काय नेमकं सांगाल उद्योगधंदे? नाही, आता मला असं वाटतं की हा आकडा कुठनं तुमच्याकडे आला मला माहीत नाही। 70,000 उद्योग बंद पडले, हे नवीन आकडे येत आहेत, त्याचा मी अभ्यास करेन आणि अभ्यास केल्यानंतर तुम्हाला उत्तर देईन। पण आजच्या दिवशी माझ्या दृष्टीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय हा महत्त्वाचा आहे। उद्योगांचा तर आहेच आहे, परंतु 70,000 आकडा कुठनं आलेला आहे तो मी सोमवारपर्यंत तपासून बघेन। नाही, मगाशी आपण ऐकलं असेल की दुसरा मार्ग सुद्धा जो आहे ज्याला पूल आवश्यक आहे तो देखील या पॅकेजमध्ये करण्याचा आपण निर्णय घेतोय।
आणि मी तर इथल्या ग्रामस्थांना विनंती करेन की ज्यावेळी जगाच्या पातळीवरचे पर्यटक या ठिकाणी येणार आहेत ते रोजगार निर्मिती कुठे होणार आहे? ठीक आहे, रत्नागिरीमध्ये होणार नाही किंवा चिपळूणमध्ये होणार नाही, याच परिसरामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे रस्त्याच्या शेजारी असलेल्या लोकांनी देखील समजूतदारपणा दाखवून जर या स्मारकाला सहकार्य केलं त्या सगळ्या शंका ज्या आहेत दूर होऊ शकतात. तरी देखील प्रोव्हिजन म्हणून दोन्हीकडनं मार्ग खुला करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला. शेवटचा प्रश्न, सरदेसाईंनी याच्या आधी त्यांची जागा काहींना विकलेली आहे 2-3 ठिकाणी, त्यांच्याशी काय बातचीत झालेली आहे का? मी एवढंच सांगतो की सरदेसाईंच्या सगळ्या नातेवाईकांशी माझी स्वतःची चर्चा झालेली आहे. स्वतः मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोललेले आहेत, अजितदादा काल परवा तिथं बोललेले आहेत, एकनाथ शिंदेसाहेब स्वतः बोलणार आहेत. त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे सरकारनं किती मनावर घेतलं याची प्रचिती आपल्याला आलेली आहे. आणि मला देखील आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे की शेवटी हे रस्त्याचं काम असतं, डॅमचं काम असतं, त्याच्यातनं काही वादंग निर्माण झाले असते तर मी समजू शकतो, पण हे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम आहे. त्याच्यामुळे तुमचं देखील सहकार्य आम्हाला सरकार म्हणून अपेक्षित आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.